राष्ट्रवादी अजित पवार गट सध्या एका मोठ्या राजकीय संकटातून जातोय। पक्षाची प्रतिमा स्वच्छ आणि विकासाभिमुख असल्याचा दावा करणाऱ्या नेतृत्वासमोर आता आपल्या 4 महत्त्वाच्या नेत्यांच्या वादग्रस्त प्रकरणांमुळे मोठं आव्हान उभं राहिलंय। धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे, रुपाली चाकणकर आणि आता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित प्रकरणांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे। एका पाठोपाठ एक घडणाऱ्या या घडामोडींमुळे महायुती सरकार आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसची जनसामान्यांमधली प्रतिमा ही डागाळली जाते। विधानसभा उपाध्यक्ष आणि आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ सध्या एका अत्यंत खळबळजनक प्रकरणामुळे चर्चेत आहेत। एका तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा त्यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय। या व्हिडिओमुळे केवळ झिरवाळच नव्हे तर संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष बचावात्मक भूमिकेत आलाय। विरोधकांनी या मुद्द्यावरून झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे। झिरवाळ यांनी यापूर्वी आदिवासी आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून खळबळ उडवून दिली होती। मात्र आताच्या या नैतिकतेच्या मुद्द्यावर ते पूर्णपणे कोंडीत सापडले आहेत। पक्षाने अद्याप यावर अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी अंतर्गत गोटातून त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत असल्याचं समजतंय। काही दिवसांपूर्वीच भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकरांची विकेट उडाली आणि आयोगाचा राजीनामा द्यावा लागला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासाठी मार्च 2026 हा महिना राजकीय दृष्ट्या अत्यंत कठीण ठरला। नाशिकमधील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या। अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि बलात्काराचे गंभीर आरोप असून त्याला अटक करण्यात आली आहे। चाकणकर आणि खरात यांचे जुने फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। महिलांच्या हक्काचं रक्षण करणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षा जर अशा व्यक्तीशी संबंधित असतील तर पीडितांना न्याय कसा मिळणार असा सवाल उपस्थित करण्यात आला। अखेर वाढत्या दबावामुळे 20 मार्च 2026 रोजी रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार सादर केला। आता त्यांचं पक्षाचं महिला प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात आलं असून पक्षाच्या बैठकीत त्यांच्या राजीनाम्यावर एकमत झाल्याचं वृत्त आहे। पक्षाला संकटात टाकणारं तिसरं प्रकरण म्हणजे शिक्षेची टांगती तलवार आणि मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या माणिकराव कोकाटेंचं। नाशिकमधील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते माणिकराव कोकाटे यांना कायदेशीर लढाईत मोठा धक्का बसला। 1995च्या एका जुन्या प्रकरणात बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी सदनिका मिळवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता। नाशिक सत्र न्यायालयानं या प्रकरणी त्यांना दोषी ठरवून 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली। शिक्षा सुनावल्यानंतर कोकाटे यांना तातडीनं आपला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी होत होती। जरी सर्वोच्च न्यायालयानं नंतर त्यांच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती दिली असली तरी त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर दोषी असल्याचा शिक्का बसल्यानं पक्षाची मोठी नाचक्की झाली। सिन्नर मतदारसंघातील त्यांचं वर्चस्व आणि पक्षातील स्थान पाहता कोकाटेंची ही गच्छंती राष्ट्रवादीसाठी मोठा फटका मानली जाते। तर कोकाटे रमी खेळण्यामुळे आणि शेतकऱ्यांबद्दलच्या वक्तव्यामुळे अनेकदा वादात सापडले होते। राष्ट्रवादी सरकारमध्ये सामील झाल्यानंतर सर्वात पहिली विकेट पडली ती म्हणजे धनंजय मुंडेंची। बीडचे राष्ट्रवादीचे वजनदार नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं प्रकरण सर्वात जास्त चर्चिलं गेलं। बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि निर्घुण हत्या प्रकरणात मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव समोर आलं। या प्रकरणामुळे राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती। वाढता राजकीय दबाव आणि मित्रपक्ष भाजपमधील नेत्यांनीच म्हणजे सुरेश धस यांनी केलेली राजीनाम्याची मागणी यामुळे 4 मार्च 2025 रोजी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। जरी त्यांनी राजीनाम्यासाठी तब्येतीचं कारण दिलं असलं तरी प्रत्यक्षात ही नैतिकतेच्या आधारावर दिलेली गच्छंती असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्य केलं होतं। नुकतंच लोकायुक्तांनी त्यांना एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषमुक्त केलं असलं तरी सरपंच हत्या प्रकरणातील डाग अद्याप पुसला गेलेला नाहीये। आता एकामागून एक या राष्ट्रवादीच्याच विकेट पडत असल्यानं या नेत्यांमुळे आता पक्षच अडचणीत आलाय। एकामागून एक 4 महत्त्वाचे नेते वादात सापडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कमालीची अस्वस्थता आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक या मुद्द्यांचा वापर संधी म्हणून करत आहेत। महिला आयोग आणि विधानसभा उपाध्यक्ष यांसारख्या घटनात्मक पदांवर बसलेले नेते वादात सापडल्याने पक्षाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। चाकणकर आणि मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर पक्षात नवीन नियुक्त्यांवरून रस्सीकेस सुरू होण्याची शक्यता आहे। भाजप आणि शिवसेना या मित्रपक्षांनाही राष्ट्रवादीच्या या वादांमुळे स्पष्टीकरण द्यावं लागतंय, ज्यामुळे युतीमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो। एकूणच या 4 विकेट्स पडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आता बॅकफुटवर आली असून पक्ष नेतृत्व डॅमेज कंट्रोलसाठी काय पावलं उचलतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।